देव बसले. लेखक प्रकाश पाठक. आई, दादाचा फोन आहे ग, बाहेर ये. श्रीधरनं जरा वरच्या आवाजातच आज सांगितलं. आई येईपर्यंत त्याला रमाकांतची म्हणजे त्याच्या थोरल्या भावाशी बोलावं लागलं. हा आई येते. छान आहे ती. दिनक्रम नेहमीप्रमाणे सुरू आहेच की. हो, इकडे शिरवळला पण थंडी आहेच रे बाबा. पुण्यात खूप आहे का? थंडीचेच दिवस. आता मा आई आली, देतो देतो असं म्हणून त्यानं आईकडे फोन दिला. बोल कांता. आज सकाळीच फोन. तुझी आठवण आली, म्हटलं फोन करूया. येणारच की रे बाबा, खूप दिवसात गाठभेट नाही ना. अगं तोच योग मी जुळवून आणलाय. या महिन्याच्या 18 तारखेच्या गुरुवारी तू मला इथं माझ्या घरी हवी आहेस. का बाबा, काही खास कार्यक्रम आहे का? अगं तसं समज, अगोदर 3-4 दिवस तरी ये, नंतर राहण्याच्या तयारीनं निघ. परतायची घाई करू नकोस. येते. तू दिवस कळव, मी न्यायला येतो, नाहीतर गाडी पाठवतो. नाही, मी कळवीन. ठीक आहे. फोन संपला. आई तिथंच बाजूच्या खुर्चीत बसली. श्रीधर तिच्याकडे निरखून बघत होता. असा काय पाहतोस? फार विचार करत बसू नकोस. आनंदानं जा, मजेत राहा. तेच तर करणार आहे रे. पण कशा करता बोलवलंय हे काही सांगितलं नाही त्यानं. अगं तुला आश्चर्यचकित करायचं असेल. तसं असेल. एवढं बोलून आई गप्प झाली. आईच्या मनात काय चाललं असणार याचा श्रीधरला अंदाज होताच. बोलणार कमी, पण जाणणार खूप. अशा आईच्या कर्तृत्वाची त्याला जाण होती. साहजिकच ती त्याची सर्वस्व बनली होती. त्यामुळे तिला अशी नुसतीच समोर बसलेली पाहताना तो अस्वस्थ झाला. अगं काय मनात चाललंय तुझ्या? अशी गप्प का? जणू तुला कारण माहीतच नाही. अशा अर्थी आई यावर फक्त अस्फुटशी हसली. अगं बोल काहीतरी. मनात येतंय. मला एकटीलाच का बोलावलं? तुम्हा सर्वांना का नाही? अरे तुम्ही कोणी परके आहात का? याचं उत्तर द्यायला मी हवंय का आई? तो माझ्यापेक्षा वयानं, कर्तृत्वानं, मानानं मोठा, श्रीमंत आणि कीर्तिवान भाऊ. मी शिरवळातला साधा फोटोग्राफर. तरी मी त्याचं काही ऐकत नाही. धाकटा असून मस्ती ना आमची. मग कसं आवडेन? श्रीधर किती दुखावलाय हे आईच्या लक्षात आलं. तिला वाईट वाटलं. ते श्रीधरच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला, आई, त्याच्या आनंदाच्या क्षणी तू असावीस असं त्याला वाटणं हे देखील खूप आहे. तू जा बघू. सारं डोळ्यांनी बघ आणि आल्यावर आम्हाला Sample complete. Ready to continue?